पहिला ट्रम कार्ड. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. नेक्स्ट स्टार्ट द गुड गेम द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल फेकण्यासाठी झालाय सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती अजय विठ्ठलवाडी टीम कडून. तर समोर फलंदाज आपण पाहतोय धनाजी भोईर स्ट्राइक एंड वरती. दोन्ही टीमला शुभेच्छा. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा गुरुनाथ कातकरी व्हाइस ऑफ वावंजे पनवेल आपलं सहर्ष स्वागत करतोय. एवढ्या मॅच कडे मॅच आपण पाहतोय पहिली विठ्ठलवाडी विपक्ष कुंभे. पहिला बॉल प्रगतीपथावर. समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आहेत धनाजी भोईर. सुरुवात होते पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. सामना होतोय स्टार्ट. पहिला बॉल. पहिल्या चेंडूला मात्र हलक्या हाताने कटवलाय ऑन साइडला. मिळेल सिंगल. सुरुवात खूप चांगली केली सुशांत आणि सावध. सुरुवात करत असताना संघाचा अकाउंट ओपन केलाय, स्वतःचा अकाउंट ओपन केलाय फलंदाज धनाजी भोईरनं. एक आल्या आणि एकच्या मदतीनं श्री गणेश आपण पाहतोय त्या पुस्तकावरती. सुशांत आणि सावध सुरुवात करत असताना कुंभे संघ जबरदस्त आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा 4 दिवस कव्हरेज केली जाईल. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करूया. या स्टाईल मात्र आपण पाहतोय टॉप एज जरूर लागल्या. पहिला गडी गारद होईल. पहिला धक्का लागतोय खऱ्या अर्थानं कुंभे टीमला. कमलाकर गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन्स. पहिला ते धक्का. यस पहिला धक्का लागतोय कुंभे रायकरपाडा टीमला. कमलाकरच्या पारीत झाल्यानंतर सुरुवात चांगली केली होती धनाजीनं. त्याचबरोबर स्ट्राइक रोटेट झाली होती. कमलाकर स्ट्राइक वरती आल्या आणि मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये मिक्स टायमिंग स्टॉक केलेत. आणि त्याचबरोबर कमलाकरला सोडावं लागलं मैदान. गोल्डन डकचे शिकार झालेत. आता नवीन फलंदाज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल कैलास. वरडाऊनसाठी उतरलेत कैलास. फटकेबाजी करावी लागेल. दोन्ही संघ एकाच ताकदीची आपण पाहतोय. विठ्ठलवाडी विपक्ष कुंभे रायकरपाडा या दोन टीम दरम्यान ही मॅच पहिली मॅच आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच. अजय पुन्हा एकदा झालाय सज्ज. राईटामोर विकेट फटका कन्वर्ट केलाय. कळायचा ऑफर नजाकत दाखवली. क्रिकेटचा मादक संघर्ष दाखवत असताना फलंदाज कैलासच्या बॅट नाला हा मोठा फटका 4 धावांसाठी चौकार. यस चौकार आलाय. कैलासच्या बॅटनं आलेल्या वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. 4 आल्यात आणि 4च्या मदतीनं कुंभे रायकरपाडा संघ जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यानंतर 5 आकड्यावरती. यस पुन्हा एकदा 30 दिशा आपण पाहतोय. कन्वर्ट केलाय. सन्मान दिलाय या फटक्याला फलंदाज कैलासच्या माध्यमातून. तिथे मिळेल सिंगल. एकापेक्षा अधिक पाहायला मिळत नाहीये. एक आलिया म्हणजे प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याचा प्रयत्न. यस इथे बॅटचे अदला बदले केले जाते. खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे म्हटलं जातं ना 90 पूर्ण झाले नाहीत तर नक्कीच लोक देव बदलतात. ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं फटके येत नाहीत धनाजी भोईर होते आणि त्याच्या माध्यमातून बॅटचे अदला बदले आपण पाहतोय. कदाचित मोठ्या फटके त्याच्या बॅट मधनं येतील. आपण पाहायला गोलंदाज अजय तर आतापर्यंत चेंडू फेकले 4. पहिलं षटक मारण्यासाठी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 1 फलंदाज बाद केलाय आणि अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. आता पुढील बॉल आपण पाहतोय. नेट नंबर 5व्या क्रमांकाचा बॉल आपण पाहतोय. गुडला स्पॉटला चेंडू फेकला होता. खऱ्या अर्थानं फटका कन्वर्ट झाला. बॅट अँड बॉल मध्ये बरस झाला होता चेंडू. परंतु त्याचबरोबर पाहतोय चेंडू निघून चाललाय. थर्डमॅन गली पॉइंट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक होते. चूक पाहायला मिळत नाही. एकच मिळेल आणि एकाच्या मदतीनं धाव फलक थोडस पुढे सरकला जातोय. 7 धावा त्या पुस्तकावरती. 1 टू गो अंतिम चेंडू प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र उचललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवेगाने बाहेर. चेंडू होता स्लॉट मध्ये पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. फलंदाज स्ट्राइक एंड वरती कैलास आणि कैलासच्या बॅटनं अंतिम चेंडू वरती आलाय षटकार. यस इथे षटक क्रमांक होईल पहिला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस कुंभे रायकरपाडा संघ जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 13 या धावसंख्येवरती.
सुरुवात खूप चांगली केल्या. ज्या प्रकारे फटकेबाजी आपण पाहिले, वन डाऊन साठी आले होते कैलास. 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा जमा केल्या आपल्या टीमसाठी. वैयक्तिक म्हणजे चांगली सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं. 13 धावा आल्या त्या पुस्तकावरती. आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशदादा भोईर आहेत, सतीशदादा भोईर, तुकारामजी भोईर, ज्येष्ठ नागरिक आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर माजी उपसभापती पंचायत कर्जत पंचायत समितीचे खऱ्या अर्थानं काशीनाथदादा मिरखोटे यांची उपस्थिती आमच्या व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थानं या दोन संघामधला जो संघ जिंकेल त्या संघाला नक्कीच नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाईल. त्यांचं देखील या संपूर्ण पाहुण्यांना आपण पाहुण्यांचा आभार व्यक्त करूया. दानशूर व्यक्तिमत्व आमचे व्यासपीठावरती मैत्री चषक या चषकाच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करूया. तर पहा आपण जे ब्लॅक स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या समोर जो खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल आपण त्या ब्लॅक स्क्रीनच्या साईडला थांबायचं आहे, जेणेकरून गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती कुठल्या प्रकारचा दबाव निर्माण होता कामा नये. प्लीज आपल्यासाठी नक्कीच मंडपची व्यवस्था केलेली आहे. यस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाहीये, बॅकवरती आणलाय खऱ्या अर्थानं कैलास नामक फलंदाजाला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला सचिन विठ्ठलवाडी टीम कडून. जी गोलंदाजी केली खऱ्या अर्थानं अजयनं लाजवाब आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये फलंदाज कमलाकरच्या पारीसंत केला आणि अवघ्या 13 धावा खर्च केल्या होत्या. यायला मात्र फटका फासलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चूक होणार नाहीये, लागेल दुसरा धक्का, फलंदाज होईल बाद. धनाजी भोईर बॅक टू द पॅव्हिलियन्स. बाद झालाय फलंदाज धनाजी भोईर. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बुधाजी स्ट्राइक एंड वरती. ज्या प्रकारे गोलंदाजी गेले सचिननं पहिला चेंडू डॉट, त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी सफलता मिळवली आणि आता नवीन फलंदाज कुंभे रायगरपाडा टीम कडून बुधाजी नामक फलंदाज स्ट्राइक एंड वरती. सफल झाले होते, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा मिळेल, अव्वांतर धावेने भर पडले जाईल आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून थोडेसे धावफलक पुढे सरकला जाईल. 14 धावा दापटल्यावरती. त्याचबरोबर सन्माननीय समीर दादा राणे यांची उपस्थिती पाहतोय बोरले. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मैत्री चषक 2026 या शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम दादा. या आपण व्यासपीठावरती. सचिनचा पुढील बॉल, यस बुधाजी होते स्ट्राइक एंड वरती आणि फटका कन्वर्ट केला आहे. फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. अंतिम क्षणाला चेंडू अडवला जातो, तिथे मिळतील चितेच्या चपलाईनं आणि गोळीच्या वेगानं 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा आल्यात. जबरदस्त फटका कन्वर्ट केला होता. फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन, फिल्डिंग डिपार्टमेंट देखील आपण पाहतोय ताकदवर पाहायला मिळतोय विठ्ठलवाडी टीम कडनं. चार चेंडूची सांगता, उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. सचिन पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट मोर द विकेट, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही, बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही आणि पुन्हा एकदा फसवा चेंडू फेकलाय गोलंदाज सचिननं. त्या चेंडूवरती कुठल्या प्रकारचा नंबर लावता येत नाहीये. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना, चकवा खानेवाले गेंद पे कोही नंबर नाही होता, तो चेंडू फेकण्याचा मात्र विक्रम बनवला सचिननं. येस सन्माननीय अश्वदादा भोईर यांची उपस्थिती पाठवली. विनंती असेल या पण व्यासपीठावरती. यावेळी मात्र काय घडलंय, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तिरफाळाची कार्पेट उद्ध्वस्त, फलंदाज होईल बाद. बुधाजी बॅक टू द पॅव्हिलियन्स.
धक्का क्रमांक लागतोय कुंभे रायगडपाडा टीमला तिसरा. बुधाजी झालेत बाद. धावसंख्या पूर्णपणे स्थिर. बेग लावण्याचं काम केलंय खऱ्या अर्थानं सचिननं. अतिशय चांगले गोलंदाजीचा नमुना पेश केला. यश इथे षटक क्रमांक होईल दुसरं समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस कुंभे रायगडपाडा संघ जाऊन पोहोचलाय. 2 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 16 या कड्यावरती. 16 का डोला आपण पाहतोय धाव पुस्तकावरती. एक धीमी गतीनं मात्र धाव फलक उभारताना आपण कुंभे टीमला पाहतो. सोळा धावा त्या पुस्तकावरती. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय विठ्ठलवाडी टीम कडून उमेश नामक गोलंदाज आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज स्लोगर मध्ये यावेळी उमेशचा वापर केला. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय ज्या प्रकारे बुधाजीच्या पारीचा अंत झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय विजय नामक फलंदाज ज्याच्या नावामध्ये यस विजय आहेत. यस त्याचबरोबर रमेशजी बोकणे यांची उपस्थिती पाहतोय. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. एक चांगले समालोचक आहेत आणि खऱ्या अर्थानं हा मोठा फटका आपण पाहतोय. कैलासला थांबवणं खूप अवघड झालंय विठ्ठलवाडी टीमसाठी. कैलास ट्रॅक एंड वरती होते आणि कैलासच्या बॅटनं हा बिग हिट आपण पाहतोय. रमेशजी बोकणे एक चांगले समालोचक. जबरदस्त आवाज त्यांचा आपण पाहिला मागील सत्रामध्ये परवामध्ये आपण पाहिला. यस गोलंदाज आपण पाहतो उमेश आहे. उमेशला आसमान दाखवलं खऱ्या अर्थानं कैलास मिरकुटे या फलंदाजानं. जबरदस्त फटका. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल टिप्लाय 20 स्टेप मध्ये फटका कन्वर्ट केला होता आणि ते अजून एक धक्का लागेल. धक्का क्रमांक लागतो 4था. फलंदाज होईल बाद कैलास मिरकुटे. बॅक टू द पॅव्हिलियन्स. एक मोठा फलंदाज आपण पाहतोय तंबूच्या स्त्रियाला. त्या फलंदाजावरती अशा अपेक्षा होत्या कुंभे रायगडपाडा टीमच्या. तर फलंदाज मात्र बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. यस सोमनाथ आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती उतरलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल डोनेवाडी विपक्ष सामटोली या दोन टीम दरम्यान. जसे पहिले इनिंग समाप्त होईल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पुढे मॅच यस सोमनाथ ज्या प्रकारे आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये इंटर झाला होता. आलेल्या मात्र मोठा फटका कन्वर्ट केला. 2 धावा मात्र आपल्या टीमसाठी वैयक्तिक उभ्या केल्यात. 2च्या सहाय्याने आपण पाहतोय कुंभे संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र फटका कन्वर्ट केलाय डाऊन ग्राउंड. कार्पेटला चाटा चेंडू चाललाय मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगला आपण पाहतोय. फेकी तितकीच चांगली परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याचा विक्रम बनवला जाता कारण की धावा बनवणं खूप महत्वाचे. सुरुवाती 2 षटकामध्ये धावींमध्ये पूर्णपणे ब्रेक लावला होता 2 गोलंदाज अजय आणि सचिननं. ज्या प्रकारे उमेश याला 4थ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती कैलास नामक फलंदाजानं त्याला आसमान दाखवलं होतं आणि त्याचबरोबर त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये मात्र यश प्राप्त केलं होतं उमेशनं. आणि मात्र सोमनाथ जबरदस्त फटकेबाजी करतो स्ट्रायक वरती. यस लेट कट मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क तालमेल जुलत नाहीये आणि तो खूप उशिराने आपण पाहतो. गोलंदाज उमेशनं फेकलाय नक्कीच डॉट बॉल. अंतिम चेंडू प्रगतीपथावर आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. यावेळी मात्र फटका कन्वर्ट झालाय ऑन साइडला. 20 मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी तितकी चांगली धावचीची संधी मात्र संधी गमवता यस
पंचांच्या माध्यमातून धावचीसाठी रिओ आपण पाहतोय. तिसरे पंच नक्कीच आम्हाला दर्शवतील. यस विजय होते 9 स्ट्राइक वरती आणि त्यासाठी हे रिव्ह्यू आपण पाहतोय. नक्कीच टेक्निकल पंच आम्हाला जरूर दर्शवतील. यस डिसिजन इज फेअर. प्रोफिट क्रीज मध्ये सुरक्षा रुपयेत पोहोचलाय खऱ्या अर्थाने विजय. म्हणजे बाल बाल बचावले बचेंगे तो और भी लढेंगे आपण पाहतो. षटक क्रमांक होईल इथे तिसरं समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस कुंभे रायगरपाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 4 गड्याच्या मोबदल्यानंतर 28 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप करा. विनंती असेल विठ्ठलवाडी संघ आपण लगेच फील्डची रचना करून घ्यायची. अंतिम षटक आहे कुंभे टीम साठी आणि या अंतिम षटकामध्ये किती धाव्यांचं मात्र योगदान दिलं जाईल फलंदाजीच्या माध्यमातून. 28 धावा त्या पटलावरती आपण पाहतोय. कुंभे संघाने बनवल्यात 4 फलंदाज देखील गमावलाय. आता नवीन गोलंदाज स्लोकवरचं शतक आपण पाहतोय. हाणामारचे शतक आणि हाणामारच्या शतकामध्ये आपण गोलंदाज राहुल या गोलंदाजाला पाहतोय विठ्ठलवाडी टीम संघाकडनं. जबरदस्त आयोजन खऱ्या अर्थानं आईगाव देवी क्रिकेट संघ कुंभे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेली स्पर्धा मैत्री चषक 2026 चे शानदार पर्व. राहुलचा पहिला बॉल कन्वर्ट केलाय मिड विकेट रेजन. क्षेत्राचा चांगला फेकी तितकीच चांगल्या बड पाहतोय. गोलंदाजाला साथ देतोय मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट. अशा प्रकारे कार्य केलं जात आहे. त्या प्रकारे आपण पाहतोय कुंभे टीमच्या आखांडवरती एक लो स्कोरिंग आपण पाहता. चौथं षटक मार्ग असते षटक क्रमांक आणि त्याचबरोबर पहिला चेंडू फेकलाय 29 धावा त्या पुस्तकावरती. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल चामठोली विपक्ष ढोणेवाडी. दोन्ही संघनायक आपण खऱ्या अर्थानं आयोजकांशी संपर्क साधा आणि जो पहिला नियम आहे तो नियम आपण पुरा करायचा आहे. यस हा फटका कन्वर्ट केलाय. चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेच्या पलीकडे. 1 बाउन्स सीमारेच्या पलीकडे 4 धावा आल्यात. सोमनाथ होत्या आणि सोमनाथच्या बॅटनं आलाय चौकार आणि चौकाराच्या मधील धाव फळक वेगाने पुढे सरकलाय. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपण पाहतोय 33 धावा. जबरदस्त फटकेबाजी. राहुल नामक गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडूची सांगता आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश केलाय खऱ्या अर्थानं. स्ट्रायक वरती सोमनाथ जे बॅट मध्ये आपण खऱ्या अर्थानं हा चौकार पाहिलाय. यस मारण्याचा प्रयत्न कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. ज्या प्रकारे चौकार आला त्याचबरोबर वर्चस्व दाखवलाय गोलंदाज राहुलनं. थोडंसं कमबॅक केलं. कमबॅक करणं देखील खूप महत्वाचं आहे. चेंडू गुडल्या स्पॉटला फेकला. चेंडूची उचली थोडीशी जास्त पाहिले आणि चेंडू सरळ निघून चाललाय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. तिथे निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज राहुल. राईट मोर द विकेट. बॅकफुटचा वापर केला होता. बॅट अँड बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क जुळत नाही. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि अजून एकदा आपण पाहतोय थोडस बॅकफुट वरती फलंदाज सोमनाथ पूर्णपणे बांधून ठेवलाय. खरं अर्थानं जबरदस्त गोलंदाजी केली राहुल नामक गोलंदाजानं. 4 चेंडूची सांगता झाली. आता उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. यावेळी मात्र फटका कन्वर्ट केला शॉर्ट मिड ऑन रिजन मध्ये आणि त्याचबरोबर पाहतोय आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबत नाहीये. यस चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेच्या पलीकडं 4 धाब्यांसाठी. त्याचबरोबर सन्मानी आपण पाहतोय हरीश्वर दादा भोईर यांची उपस्थिती आपण पाहतोय. आरोही सुपर गॅस एजन्सीचे ओनर
यस मी आपल्याला विनंती करेन हरेश्वरजी भैरू साहेब या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मैत्री चषक 2026 या शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यस शटअप लाईनचा चेंडू होता, बॅटन बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. खऱ्या अर्थानं अंतिम चेंडू होता, अंतिम चेंडूवरती कुठल्या प्रकारचा नंबर लावता येत नाही. या षटक क्रमांक होईल अंतिम समाप्त, म्हणजे खऱ्या अर्थानं पहिला डाव झालाय समाप्त. पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली कुंभे रायकरपाडा टीमनं. 4 फलंदाज गमवत असताना टोटल धावा जमा केल्यात 37 धावा आणि आता 38 धावेचा टार्गेट उभं केलं या विठ्ठलवाडी या टीम समोर. म्हणजे येणारी 24 चेंडू आणि 38 धावा बनवायचे आहेत विजयासाठी विठ्ठलवाडी टीमला. तर चला नेक्स्ट मॅच डोनेवाडी विपक्ष चामटोली या दोन्ही संघाला विनंती असेल संघनायकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. यस तर आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं सन्माननीय हरेश्वरजी भुईर उपस्थित आहेत, त्यांना पण पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया आमच्या मैत्री चषकामध्ये. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय, आतिश दादा भुईर देखील आहेत व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर काशीनाथ दादा मिरकोटे यांची उपस्थिती आमच्या व्यासपीठावरती. या प्रमुख पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. पुढील मॅच कडे डोनेवाडी विपक्ष सामटोली या दोन टीम दरम्यान पुढील मॅच असेल. तर दोन्ही संघाने का आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये. यस एकदम शिस्तबद्दल खेळ दाखवत असताना आपण पाहतोय कुंभे रायकरपाडा संघ. खऱ्या अर्थानं क्रिकेटला शिस्त जी लावली ती खऱ्या अर्थानं आदिवासी समाजानं आणि ती शिस्त राखत असताना आपण पाहतोय कुंभे रायकरपाडा संघ लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. फलंदाजी केली कुंभे टीमनं, टोटल 37 धावा जमा केल्या होत्या आणि 38 धाब्यांचं लक्ष्य रचलंय डोनेवाडी खऱ्या अर्थाने विठ्ठलवाडी टीम समोर. पुढील मॅच सामठोली विपक्ष डोनेवाडी या दोन टीम दरम्यान पुढील मॅच असेल. तर त्याला दोन्ही संघाने काढलेले आहेत. यस तर आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं सन्माननीय हरेश्वरजी भोईर आहेत. मी त्यांना इन्व्हाइट करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दुसरा मॅचचा टॉस करायचा आहे. सामठोली विपक्ष डोनेवाडी या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल. पुढील लढत हरेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचं नाणेफेकी केलं जाईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये. चामटोली टीम संगणक आपण या, कारण की डोनेवाडी टीमचे संगणक आमच्या समोर जोडले गेले. चामटोली टीम यस चामटोली टीम देखील आली आहे. हरीश्वरजी भुईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. एवढ्या मॅच कडे मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आपण पाहतो. एका बाजूला आहेत विठ्ठलवाडी तर त्याला फाईट करतोय कुंभे रायकरपाडा. या दोन टीम दरम्यान हे मॅच सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विठ्ठलवाडी टीम कडून. तेजस आणि सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यस चामटोली टीमनं टॉस जिंकलाय. आपला जो निर्णय असेल पुढील मॅच मध्ये ज्या प्रकारे ही पहिली मॅच संपन्न होईल आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. यस चेंडूची पूर्तता करायची, फलंदाजाकडे बॉल द्यायचे आयोजक. चामटोली टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय कदाचित पुढील मॅच मध्ये फलंदाजी करण्याचा असेल. 4 षटकांची मॅच. यस बॅटिंग करणार आहेत चामटोली संघ पुढील मॅच मध्ये.
चला आयोजक वर्ग आपण चेंडूची पूर्तता करायची आहे. फलंदाजाकडे 2 बॉल द्यायचेत. येणारे 24 बॉल आहेत आणि आता खऱ्या अर्थाने विठ्ठलवाडी टीमला बनवायचे आहेत विजयासाठी 38 धावा, म्हणजे प्रतिशतक 9.50 ची सरासरी गाठायची आहे. सलामीची जोडी स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय तेजस, तर नो स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत सुहास. तर गोलंदाजी मार्क वरती पहिला ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय कुंभे रायकरपाडा टीम कडून विजय नामक गोलंदाज. धावा डिफेन्स करायचे आहेत 38. यस, आणि खऱ्या अर्थानं दोन्ही संघामध्ये जो संघ सामना जिंकेल तर काशीनाथ दादा मिरकुटे यांच्याकडून त्या संघाला नाश्त्याची व्यवस्था केली जाईल. मग जबरदस्त बक्षीस, सगळं वेगळं बक्षीस आपण पाहतो. 4 दिवस ह्या मॅचेस इथे उपलब्ध आहेत. आज पहिला दिवस पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला आणि त्याचबरोबर ही पहिली मॅच कुंभे विपक्ष विठ्ठलवाडी या दोन टीम दरम्यान ही मॅच विजय आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला गोलंदाज, तर समोर फलंदाज तेजस ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू फुलटॉस बॅक टू द बॉलर मारण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू निघून चाललाय व्हीसेप मध्ये. तिथे आपण पाहतोय सुरुवात केली खऱ्या अर्थानं तेजसनं, 1 धाव जमा केली आपल्या अखांडमध्ये. संघाचा आणि स्वतःचा श्रीगणेश केला. धाव फलकावरती 1 धाव. जबरदस्त देखणी स्पर्धा आपण पाहतोय. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, खऱ्या अर्थानं संपूर्ण नक्कीच संघांचं लक्ष भेदणाऱ्या ह्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. अग्रेसर खऱ्या अर्थानं जबरदस्त. पुढील बॉल गोलंदाजी मार्क वरती आहेत विजय. पहिला चेंडूवरती फक्त सिंगल खर्च केली आणि त्याचबरोबर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज सुहाससाठी. राईट मोठा विकेट फटका कन्वर्ट केला. इथे काय गेले, दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती, भीषण अपघात, विपरीत बुद्धी विनाश कार्य. फलंदाजी बाद, स्वतःच्या पायावरती मारली कुलाडी. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल. काही गरज नव्हती तेजसला, चेंडू हातामध्ये होता. आपण पाहिला शॉट ऑन रिझन मध्ये ऑन साइडला ज्या प्रकारे फील्ड झाली, फेकी तितकी चांगले कमलाकर होते आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि तिथं फलंदाजाकडे पाहतोय बाद झाला तेजसच्या पारिसांत. राहुल आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू कॅन्डिडेट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं नवीन चेहरा मैदानाच्या आतमध्ये. विठ्ठलवाडी टीम कडून राहुल इन ऍक्शन मध्ये. यस, डावकोण त्याचे फलंदाज आहेत. क्रिकेटच्या पडल्यावरती खऱ्या अर्थानं डावकोण त्याचे फलंदाज हे नेहमीच घातक मानले जातात. सफळ झालेत, फटका कन्वर्ट केलाय पाठीमागच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक होते तिथे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जर चेंडू सदज येत निसटला असता तर चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. तिथे मिळाली सिंगल आणि सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय 2 धावा आल्यात विठ्ठलवाडी टीमच्या खांडावरती. जबरदस्त गोलंदाजी रमेशजी पवार देखील या मॅचचा आनंद लुटत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. जबरदस्त आयोजन, अफलातून आयोजन आपण पाहतोय. राईट मोठा विकेट फटका कन्वर्ट केला. या बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुलत या राहुल पूर्णपणे बॅकफुट वरती आपण पाहतो. वन डाऊन साठी उतरलाय राहुल, त्याच्यासाठी हा बॉल होता. चेंडू पण पाहिला गुडला स्पॉटला फेकला होता गोलंदाज विजयनं. चेंडूची उसळी थोडीशी जास्त होती. बॅट अँड बॉल मध्ये तालमेल जोर झाला नाही फलंदाज राहुलला. चेंडू सरळ निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये.
निर्धार चेंडूची सांगता. यावेळी मात्र फटका कन्वर्ट केलाय काळू कोरोना क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. तिथे मिळतील चितेच्या चपलाईन आणि गोळीचा वेगानं 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याचा प्रयत्न मध्ये चालू आहेत. काही चेंडूवरती यश देखील मिळत नाही कारण की गोलंदाजी ही खूप घातक पण पाहतोय गोलंदाज विजयच्या माध्यमातून. यस हा देखील चेंडू खूपच चांगला आपण पाहतोय. चेंडूवरती कुठल्या प्रकारचा नंबर लावता येत नाही. जबरदस्त गोलंदाजी ज्या प्रकारे आपण पाहतोय विजय नामक गोलंदाज आहेत. आंबेली येथे मोठी टुर्नामेंट झाली होती ओपन संघामध्ये मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि पूर्णपणे धुमाकूळ माजवलं होतं या गोलंदाजानं. आणि या मैदानावरती देखील त्याच प्रकारची गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं गोलंदाज विजयनं. अफलातून आणि जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला महागडा आपण पाहतोय फलंदाजीसाठी राहिले कारण की या षटकामध्ये विजयनं अवघ्या धावा खर्च केल्या 4 आणि एक महत्वाची सफलता देखील मिळवली गोलंदाज विजयनं. जबरदस्त गोलंदाजी कारण की 38 धावा डिफेन्स करायचे आहेत कुंभे रायकरपाडा टीमला. आणि धावा डिफेन्स करायचं असताना पहिल्याच षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 4 म्हणजे वर्चस्व दाखवलं गोलंदाजानं. ताकद पण पाहतोय कुंभे टीमकडून गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिले षटक झालंय समाप्त. 4 धावा त्या पुस्तकावरती एका गाड्याच्या मोबदल्यानंतर विठ्ठलवाडी संघाला आपण पाहतोय. आता कुंभे टीमकडून नवीन गोलंदाज धनाजी भोईर आपण पाहतोय. यस रिवर्सची पाटिंग केली जाते. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुलत नाही. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना दुधारी तलवार लगे तो आबाद नाही तो बर्बाद चलो तो दुश्मन की नाही तो खुद की ही गर्दन कट जाती है. त्या प्रकाराचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. समोर फलंदाज आहेत राहुल आणि राहुलच्या माध्यमातून यस सुहास आहेत स्ट्राईक एंड वरती आणि सुहासच्या माध्यमातून हा चुकीचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अपयश मिळतोय त्याला. यावेळी मात्र शपल झालाय फटका कन्वर्ट केलाय नॉमॅस लाईनला चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडं. यस 4 धाब्यांसाठी फलंदाज सुहासच्या बॅट आलाय हा दमदार हिट 4 धाब्यांसाठी चौकार. यस त्याचबरोबर सन्माननीय मंगलदादा मेरकुटे यांची इथे उपस्थिती पाहतोय. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं मैत्री चषक 2026 शानदार पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तर पहा कॉम्प्युटर बॉक्स खऱ्या अर्थानं डाव्या साईडला जो मंडप उभारलाय त्या साईडला जी गाडी आहे यस एनएस गाडी त्या गाडीचं मिरर खाली करायचंय. साईड ग्लास आपण खालती करायचं. प्रेक्षक दिनेश यस ती पाठीमागे गाडी आहे त्या गाडीचं आपण साईड ग्लास खालती करायचे जेणेकरून कुठल्या प्रकारचा फलंदाजावरती क्षेत्ररक्षकावरती अडथळा निर्माण होणार नाही. हो क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. व्हाईट यॉर्करच्या माध्यमातून जो चेंडू फेकला समोर चेंडू होता. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना प्रेमात पडणारी मुलगी आणि समोर पडलेला चेंडू हा नेहमीच घातक असतोय आणि तो घातक चेंडू फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाज धनाजी भोईरला जबरदस्त गोलंदाजी. चौकारानंतर पूर्णपणे कमबॅक केला धनाजी भोईरनं. जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मध्ये पुन्हा एकदा शपल झाला अक्रॉस द लाईनचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळत नाही. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. पूर्णपणे बॅकफुटला वाटतं पाहतोय खरं त्यांना सुहास नामक या फलंदाजाला. कारण गोलंदाजी ही ताकद आपण पाहतोय कुंभे रायकरपाडा टीमच्या माध्यमातून. पहिले षटक फेकला विजयनं अवघ्या 4च खर्च केल्या आणि एक महत्वाची सफलता मिळवल्या. त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना धनाजी भोईर देखील 4 चेंडूमध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या. यावेळी मात्र फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आबेगाच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडं. 1 बाउन्स चौकार.
यस इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नाला यश मिळत नाहीत आणि त्याचबरोबर हा चौकार आलाय. चौकार मात्र मोजावा लागला गोलंदाज धनाजीला. 4 आळ्यात आणि 4च्या मदतीने आपण पाहतोय विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचलाय एका गाड्याच्या मोबदल्यानंतर. टोटल 12 या धावसंख्येवरती. 1 to go षटकातील आता अंतिम चेंडू शिल्लक आहे गोलंदाज धनाजी भोईरचा. यावेळी मध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय त्याच दिशेनं. यावेळी क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये, चांगलं जजमेंट आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती एक मोठा मोबदला घेतलाय गोलंदाज धनाजी भोईरला मिळाली एक सफलता. फलंदाज होईल बाद सुहास बॅक टू द पॅव्हिलियन्स. झटका क्रमांक लागतोय विठ्ठलवाडी टीमला दुसरा. व्यवस्थित आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं झालंय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचलाय 2 गाड्याच्या मोबदल्यानंतर. टोटल 12 या धावसंख्येवरती. यस टोटल धावा पुस्तकावर आपण पाहतोय 2 गाड्याच्या मोबदल्यानंतर 12 आल्यात. आता समीकरणावरती लक्ष टाकलं तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 26 धाव संख्येची गरज आहे विठ्ठलवाडी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अंबावून पाहतोय आमच्या व्यासपीठावरती. या पण आपले देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल साहेब. या पण व्यासपीठावरती. विशेष फलंदाज बाद झालाय. पहिले धावला आउट ना. यस यसच्या फटक्याला कन्व्हर्ट केलाय. मिड विकेट रिझल्टला चेंडू निघून चलाय सरळ सीमारेषा पलीकडं 4 धाब्यांसाठी. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं अजयच्या बॅटने आपण पाहतोय हा मोठा फटका कन्व्हर्ट झालाय. यस तर आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं मिटकरे साहेब आपण पाहतोय पोलीस निरीक्षक आहेत. सदर नक्षनाय खलनिग्रहनाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पोलिसांची उपस्थिती आमच्या व्यासपीठावरती अधिकारी आहेत. त्यांचा आपण खऱ्या अर्थानं शुभ सन्मान करणार आहोत आमच्या व्यासपीठावरती. यश चेंडूवरती फलंदाज खऱ्या अर्थानं बाद झालाय. अजयच्या पारीचा अंत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय उमेश. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं मार्गस्थ लागोपाठ एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद झालेत विठ्ठलवाडी टीमचे. फलंदाज अजय शपारीचा अंत झालाय. उमेश आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कळसावा विचार केला षटक क्रमांक 3 त्याच्या माध्यमातून फेकला जात. 3 चेंडू फेकलेत. 4 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या सफलता देखील त्याने मिळवल्यात. उमेश स्ट्राईक एंड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅक्ट नंबर 6 6व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत.
यावेळी मात्र मोठा फटका कन्वर्ट झालाय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट खूप चांगला पण पाहतोय, चूक होत नाही. अजून एक धक्का लागेल, धक्का क्रमांक लागतोय खऱ्या अर्थाने 5वा. फलंदाज होईल बाद. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन्स. यस, इथे आमच्या अधिकारी साहेबांचं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. लाईव्ह कॅमेरामॅन आपण कॉम्प्युटर बॉक्स मध्ये आमच्याकडे कॅमेरा फिरवायचे. आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मनोहरजी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय साहेबांचा शुभ सन्मान. अशोकदादा भुईर यांच्या शुभ हस्ते मायेचे उपदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान. आमच्या मैत्री चषकामध्ये अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं हे अखंड हिंदुस्थानीची संस्कृती. त्याचबरोबर सन्मान्य निकीरजी परखले आपण पाहतोय निरीक्षक आहेत, पोलीस निरीक्षक, त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. हरेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं ही अखंड हिंदुस्थानीची संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपत असताना आमच्या मैत्री ग्रुपचे खऱ्या अर्थानं आयोजक पाहतोय. यावेळी मात्र अंतिम चेंडू फटका कन्वर्ट झालाय. मिड विकेट झाला, चेंडू गोळीचा वेगाने निघून चाललाय. दन दन करत सीमारेषा पलीकडं अंतिम चेंडू वरती आलाय चौकार. यस, इथे षटक क्रमांक समाप्त झाले. 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस विठ्ठलवाडी संघ जाऊन पोहोचलाय 5 गड्याच्या मोबदल्यानंतर. टोटल 26 आकड्यावरती 38 बनवायचे आहेत. समीकरण बदललंय, आता येणारे 6 चेंडू आहेत आणि विठ्ठलवाडी टीमला बनवायचे आहेत टोटल 12 धावा. म्हणजे सामना पूर्णपणे खुला केलाय. यस, आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा कडक नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. धावा कंपल्सरी आपल्याला बनवायचे आहेत. म्हणजे 6 चेंडू आहेत, 6 चेंडू मध्ये 12 धावा ह्या कंपल्सरी बनवायच्या आहेत. यस, आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती काशीनाथ दादा मिरकुटे यांच्याकडून खऱ्या अर्थानं जो संघ सामना जिंकेल त्या संघाला नाश्त्याची व्यवस्था केली जाईल. परंतु पाहूया कोणत्या संघ मात्र कोणता संघ त्या नाश्त्याचा हकदार असेल, कुंभे की विठ्ठलवाडी. येणारी 6 चेंडू सांगून जातील. सहा चेंडू आणि 12 धाब्याची गरज असताना गोलंदाज आपण पाहतोय यस, गोलंदाजी मार्ग वरती आपण कमलाकर पाहतोय आणि कमलाकरनं जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर अशोक जोभोर यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी. यस, यावेळी मात्र चेंडू खूपच चेंडू पेसने फेकलाय. स्लो गतीचा हा चेंडू होता. चेंडूवरती प्रहार करता येत नाही. समोर फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं राहुल स्ट्राइक एंड वरती. परदक चेंडूवरती मात्र आता समीकरण बदल चाललाय. 6 चेंडू 12 धाव संख्येची गरज असताना समीकरण बदललंय. 5 चेंडू 12 धावा. यस, अजून एक डाट बॉल आपण पाहतोय. एक डाट चेंडू मात्र अशा प्रकारे पेस केले जातील फलंदाजाच्या माध्यमातून. तर अडचणीत सापडलेले विठ्ठलवाडी संघ अतिशय चांगले गोलंदाजी आपण पाहतोय कमलाकरच्या माध्यमातून. 2 चेंडू डॉट फेकलेत. हो, यावेळी मात्र जबरदस्त गोलंदाजी.
अफळातून गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. कैलास होते यष्टरक्षक, पूर्णपणे चांगलं कार्य त्यांच्या माध्यमात आपण पाहतो. समीकरण आता पूर्णपणे बदलून चाललंय. टोटल धावा आपण पाहतोय येणारे 3 चेंडू आणि ते विजयासाठी 12 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे 2 मोठे षटकार मारावे लागतील फलंदाज राहुल या फलंदाजाला. यायला मात्र मोठा फटका 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवेगाच्या बाहेर फलंदाज राहुलच्या बॅट नालाय हा बिग हिट 6 धाब्यांसाठी. जबरदस्त फटका कन्वर्ट झालाय. सुरुवातीचे 3 चेंडू मात्र कमळाकरनं डॉट फेकलेत. कदाचित वाटलं होतं चौथा चेंडू देखील डॉट फेकला जाईल की काय, परंतु चौथा चेंडूवरती प्रहार प्रत्यहाला चढवत असताना जसंच तसं उत्तर दिलं. फलंदाज राहुलच्या बॅट नाही 6 धावा आणि 6 धावेच्या मध्ये धाव पडायला वरती आपण पाहतो 32 धावा. आता समीकरण बदललंय. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही टीम साठी. यावेळी मात्र फटका फसलाय, झेल उडालाय आपण पाहतो. यस, यावेळी मात्र आपण पाहतो कॉलिंग देता येत नाहीये. यावेळी मात्र तर काय घडलंय, विपरीत बुद्धी विनाश कार्य, कोण नाही कोणचा आणि डाल भात लोणचा. यस, इथं काय घडलं जात आहे, चुका चुका आणि फक्त चुका आपण पाहतोय. कुंभे रायकरपाडा टीम कडून 5 धावा 4-3. यस, 3 धावा इथे मिळतील. म्हणजे अजूनही संधी आहे कुंभे टीमला. गोलंदाजी चांगली केली जाते परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या ह्या चुका आपण पाहतो. अशा प्रकारे चूक आपल्याला घरचा रस्ता दाखवेल यात मात्र शंका नाही. या समीकरण बदललंय. येणारा 1 बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी 1 धाव संख्येची गरज आहे. 3 धाव संख्येची गरज. यस, 1 चेंडू आणि 3 धावा. यस, समोर फलंदाज आहेत. यस, मनोहर आपण पाहतोय 1 चेंडू आणि 3 धावा. म्हणजे सामना अजून दोन्ही बाजूला समांतर आहे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. माळामाळ मॅच. कुंभे विपक्ष विठ्ठलवाडी या 2 टीम दरम्यान पहिले मॅच रफ अँड टफ आपण पाहतो. 1 चेंडू 3 धावा. मनोहर आहेत समोर तर कमला करता अंतिम चेंडू. यावेळी मात्र फुलटॉस फेकलाय. 3 धावा इथे धावून काढल्या जातील की काय, की इथे वर्चस्व दाखवलं जाईल. यस, इथे खूप चांगल्या मॅच, हृदयाचे ठोके चुकवले होते या मॅच न. आपल्यातून मॅच फक्त 1 धावेने परास्त झालाय विठ्ठलवाडी संघ. जसंच तसं उत्तर दिलं होतं परंतु अवघ्या 1 धावेने परास्त व्हावं लागलं. अतिशय चांगला खेळ दाखवलाय खऱ्या अर्थानं विठ्ठलवाडी संघ. हार्ड लक असेल पुढील वाटचालीसाठी तुम्हाला.